धुळ्याच्या देवपुरातील रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाविरोधात वर्षभर मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्यानं संतप्त झालेल्या नितीन शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मनपा आयुक्तांच्या दालनाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी कुटुंबियांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला। कुटुंबानं उचललेल्या आक्रमक पावलानंतर आयुक्तांच्या आदेशानं दोनही अतिक्रमणांच्या मोजणीला सुरुवात झाली आहे। देवपुरातील वीर सावरकर रस्त्यावर राहणाऱ्या नितीन शिंदे या तरुणानं गेल्या अनेक महिन्यांपासून वापरण्यासाठी रस्ता बंद झाल्यानं अतिक्रमण काढण्यासाठी मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला। मात्र मनपा प्रशासनानं तक्रारदाराचं देखील अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतल्यानं अखेर संतप्त झालेल्या कुटुंबानं मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी पोलीस आणि मनपा प्रशासनानं मध्यस्थीनं आत्मदहनाचा हा प्रयत्न शांत केला। अखेर मनपा आयुक्तांनी अतिक्रमण मोजणीचे आदेश दिले। मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या घराची देखील मोजणी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर मनपा अधिकाऱ्यांनी दोन्ही घरांची मोजणी केली। यामुळे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचं अतिक्रमण काढण्याच्या सूचना देखील मनपानं दिल्यात। तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या घराची मोजणी देखील मनपानं केल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। मनपा प्रशासनानं दोनही घरांची मोजणी केली आहे। यामुळे आता मनपा प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।